श्रावण महिना चालू झाला का आमचे कार्यकर्ते नाश्ता करायला डायरेक्ट महादेवाच्या मंदिरात असतात। नमस्कार, मी अनिकेत साबळे आणि तुमच्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आम्ही आजपासून कॉलेज रोडला पुरी बघायला चाललो। श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार आहे म्हणून आर्थिक परिस्थितीला फाटा देऊन नाश्त्याऐवजी आम्ही पहिली चहाची 90 लावली आणि त्यात आपल्या रथाला हवा कमी असल्यामुळे टायरवाला अण्णाकडे न जाता कपड्यावाले MG अण्णा यांच्या दुकानाकडे धाव घेतली आणि रथाच्या दोन्ही चाकांमध्ये 10-10 रुपयाची दाबून हवा भरली। नमस्कार, मी अनिकेत साबळे आणि तुमच्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आम्ही आजपासून कॉलेज रोडला पुरी बघायला चाललो। कॉलेज रोडला हवा राहिली काय करता? आणि आता तुम्ही म्हणता भाऊ एवढी धडपड नेमकी कशासाठी, तर सागर शेठ काय म्हणतात ते बघा। आम्ही आजपासून कॉलेज रोडला पुरी बघायला चाललो। नाद असावा पण नादिक नसावा असं म्हणत कॉलेज रोडला फाटा देऊन आपल्या दुकानाचं थोडं कलरचं काम चालू होतं म्हणून 6-7 POPच्या पुड्या घेतल्या आणि दुसऱ्या साईडला कार्यकर्ते पकडापकडी खेळत होते। पकडापकडी खेळता खेळता सागर शेठनी हातात हँडल पकडला आणि आपला रथ डायरेक्ट दुकानाच्या दिशेने रवाना केला आणि दुकानामध्ये पुढे टेकून आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना भूक लागली होती म्हणून थोडी छाती फुगून कार्यकर्त्यांना म्हणलं, आज तुम्हारे को नाश्ता तुम्हाला भाई केलाय का। नाश्त्याचं नाव काढल्या काढल्या कार्यकर्त्यांमध्ये इतकं आनंदाचं वातावरण तयार झालं, कार्यकर्त्यांनी आनंदाच्या भरात डायरेक्ट सिद्धेश्वराचं मंदिर गाठलं। मग काय गेल्या गेल्या पहिल्या चपला एका साईडला काढल्या आणि त्या चप्पल काढल्यानंतर सागर शेठ त्यांच्या चपलाकडे असे बघत होते जसे त्यांच्या पादुका ठेवल्यात आणि त्यात मंदिराच्या परिसरात आल्यानंतर माहोल पण इतका डेंजर झालता म्हणून कार्यकर्ते म्हणले, चला लवकर लवकर दर्शन करू। मग काय दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आणि गेल्यानंतर पहिलं महादेवांचं दर्शन घेतलं आणि मनातून प्रार्थना केली, सगळ्यांचं भलं कर, फक्त सुरुवात माझ्यापासून कर। मग काही दर्शन झाले आमच्या कार्यकर्त्यांनी मंदिरातून जे धूम ठोकली आणि जिथं प्रसाद वाटप चालू आहे त्या लाईनीला येऊन पहिली हजेरी लावली। एखादं पोरग बोर्डात पहिलं आलं ना त्याला जेवढा आनंद नाही व्हायचा त्यापेक्षा जास्त आनंद आमच्या सागर शेठला खिचडीचा प्रसाद भेटल्यानंतर झाला आणि पहिला प्रसाद त्या मंडपातून घेतला, आता दुसरा प्रसाद इकडं गरम खायला आलाय डायरेक्ट। तर खिचडी खाऊन कार्यकर्त्यांचं मन समाधान नाही झालं म्हणून यांनी दुसऱ्या प्रसादाचा टेबल धरला। शेवटी यांचं असं कृत्य बघून म्हणलं, लवकर इथून कल्टी हाणावं लागते। तुमच्याकडे पण असे नगिने असेल त्यांची ID कमेंट करायला विसरू नका आणि असाच आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा। धन्यवाद।